गणेश विसर्जनानंतर पंचगंगा नदीघाटावर पाणी उतरल्याने काही मूर्ती दिसू लागल्या होत्या। यावरून काही व्यक्तींनी व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करत हिंदुत्ववादी संघटनेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला। मात्र जबाबदारी स्वीकारत कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी सलग 2 दिवस स्वच्छता मोहीम राबवून पंचगंगा नदीघाट संपूर्ण स्वच्छ केलाय। या मोहिमेत पंचगंगा आरती महामंडळ, बुधवार पेठेतील नागरिक तसेच महावीर कॉलेज, राजाराम कॉलेज, विवेकानंद कॉलेज, शहाजी कॉलेज यांचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसह कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी सहभागी झाले। विशेषतः विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग कौतुकास्पद ठरलाय। हिंदुत्ववादी संघटनांनी पुढील वर्षीही हिंदू परंपरेनुसार वाहत्या पाण्यातच विसर्जन करण्याचा संकल्प केलाय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।